नमस्कार. सर्व नव्या मुंबईकरांना, रायगड जिल्हावासियांना, पनवेल तालुकावासियांना सगळ्यात पहिले मी मनापासून शुभेच्छा देतो की यावर्षीचा पाऊस हा उशिरा सुरू झाला पण अपेक्षेप्रमाणे चांगला आहे आणि त्यामुळे आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला पुढचा पावसाळा येईपर्यंत किमान शहरवासियांना पिण्याच्या पाण्याची किंवा घरगुती वापराच्या पाण्याची कोणत्याही पद्धतीची अडचण भासणार नाही अशी आपल्याला अपेक्षा करायला हरकत नाही. आपलं सुदैव आहे की पाऊस चांगल्या पद्धतीनं होतोय, पण आपण पाहिलंय की केवळ 15 दिवस पाऊस उशिरा येतोय असं म्हटल्यावर आपल्या सगळ्यांचे धाबे दणाणलेले होते. दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये शेतीला पाणी नाही आहे, सिंचनाला पाणी नाही आहे, उद्योगांना पाणी नाही, अशा पद्धतीची अवस्था झालेली होती. अगदी फार लांबचं उदाहरण घ्यायची गरज नाही. आपल्या जवळच्या क्षेत्रामध्ये तळोजासारख्या ठिकाणी, तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये 25% पाण्याचा कट हा आलेला होता. एका क्षणाला तर तो 40% पर्यंत जाऊन पोहोचलेला होता. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे पाणी मिळतंय निसर्गानं ते पाणी वाचवण्याची आणि साठवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या संस्था प्रयत्न करत आहेत. मला अभिनंदन करायचं अल्ट्रास्टिक फाउंडेशनचं की त्यांच्या माध्यमातून यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम सातत्यानं राबवले जात आहेत. येत्या 17 जुलैला एका मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. पाणी वाचवा ही संकल्पना घेऊनच या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. मी या सगळ्या सदस्यांचं, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. कामोठ्यामधल्या निरनिराळ्या रहिवासी विभागामध्ये जाऊन त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून या लोकांनी पाण्याचे लिकेजेस थांबवणे, त्या सर्व ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग करणं यासारखे प्रकल्पांच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि निस्वार्थी भावनेनं ही सगळी मंडळी पुढे येऊन हे सगळं काम करत आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आहे. आज कामोठ्यासारख्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की NMMC कडून सिडकोचे पाणी घेतं त्याच्यामध्ये प्रचंड तूट आहे आणि त्यामुळे लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत या परिसरातले हे सगळे रहिवासी असा उपक्रम हातात घेत आहेत. हे खरोखरच आपण सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून अतिशय कौतुकास्पद, स्पृहणीय अशा पद्धतीची गोष्ट आहे. मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि मला अपेक्षा आहे की हा जो संदेश आहे पडत्या पावसामध्ये पाणी वाचवायचं आहे किंवा ज्या वेळेला आपल्याकडे भरपूर विपुल प्रमाणात मिळतं आहे त्यावेळेला ते वाचवण्याची जर आपल्याला या ठिकाणी बुद्धी सुचली तर मला वाटतं की त्याच्यातून काही कृती आणि त्याच्यातून पुढे आपल्याला त्याचे परिणाम हे निश्चितपणाने लक्षात येतील. मी यासाठी या सर्व अल्ट्रास्टिक फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं अशी आपण सर्वांना विनंती देखील करतो.